विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एसएससी सीपीओ भरती 2025 म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ओके, याची भरती 2025 ची दिल्ली पोस्टिंग साठी आलेली आहे. पण ऑल ओव्हर द इंडिया कुठूनही कोणीही मेल फिमेल कोणी असो फॉर्म भरू शकता. ही आनंदाची आणि गुड न्यूज आहे मित्रांनो. ओके, तर स्टेप बाय स्टेप बघूया ही भरती कुठे होणार आहे, कधी होणार आहे, कशी होणार आहे, प्रोसेस काय आहे, एक्झाम फीस किती आहे, लास्ट डेट किती आहे, सगळं तुमच्या डाऊट, तयारी कशी करायची, काय अभ्यासक्रम येणार, सगळं पाहणार आहोत मित्रांनो. पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पद आहेत याच्यामध्ये एकूण 3073 म्हणजे आतापर्यंत पीएसआय पदासाठी ही थोडक्यात इन शॉर्ट पीएसआय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर याच्यासाठी भरती होणार आहे. लक्षात आलं. स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजे गृह खात्याचे म्हणजे केंद्र सरकारची नोकरी आहे. ओके, 2025 पोलीस सब इन्स्पेक्टर साठी पद आहेत 3073. अर्ज करू शकता मित्रांनो तुम्ही 26 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025. पण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, करावा लागणार आहे. शासनाची अधिकृत वेबसाईट वरती जाऊन 26 तारखेपासून 16 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, याच्यासाठी फीस आहे 100 रुपीज ओनली फॉर फिमेल, एससी एसटी आणि पीडब्ल्यू कॅटेगरी मधल्या महिलांकरिता. पात्रता आहे मित्रांनो एनी बॅचलर डिग्री तुमची अधिकृत युनिव्हर्सिटीतून म्हणजे शासन मान्य युनिव्हर्सिटीतून तुमची कुठलीही डिग्री असेल तरी चालेल, पण कमीत कमी तुम्हाला बॅचलर डिग्री असणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे बॅचलर डिग्री नसेल तर लक्षात असू द्या याच्यामध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकत नाही. म्हणून तुमची शिक्षणाची पात्रता कमीत कमी डिग्री आहे मित्रांनो. वय याच्यासाठी आहे मित्रांनो 20 ते 25 वर्ष. आता 20 ते 25 वर्ष सर्वांसाठीच नाहीये, त्याच्यामध्ये ट्विस्ट असे मित्रांनो, याच्यामध्ये शासनाच्या काही नियमानुसार वयाची सूट सुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे ते अधिकृत वेबसाईट वर तुम्ही जाऊन तुम्ही चेक करू शकता. 6 नंबरला आहे मित्रांनो पे स्केल म्हणजे तुमची पेमेंट आणि पगार किती होणार आहे. तर लेवल 6 या लेवलने तुम्हाला पगार भेटणार आहे 35,400 ते 1,12,400 म्हणजे पे स्केल शासनाचा खूप मोठा आहे, चांगला आहे. स्टार्टिंग 35,000 पासून 1,12,000 अँड डिपेंड ओव्हर प्रमोशन्स. ओके, आता एक्झाम मध्ये काय आहे मित्रांनो, तुमचा पेपर सीबीटी फर्स्ट फिजिकल, पीएसटी पीईटी, पेपर सेकंड सीबीटी, मेडिकल अशा 4 प्रोसेस मध्ये तुमचा एक्झाम होणार आहे. आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सीबीटी म्हणजे काय, सीबीटी 2 म्हणजे काय. पेपर सीबीटी हा 200 मार्कासाठी असणार आहे, 200 मार्कासाठी असणार आहे आणि 2 तास त्याच्यासाठी वेळ असणार आहे. 200 मार्क म्हणजे 200 क्वेश्चन असणार आहेत आणि वेळ फक्त 2 तास आहे. म्हणून फास्ट आणि तेवढ्या जलद गतीने तुम्हाला अॅक्युरेट आन्सर सोबत हा पेपर सोडायचा. त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे तुमची मित्रांनो पीएसटी आणि पीईटी. त्याच्यानंतर पेपर सेकंड सीबीटी 2 हा सुद्धा 200 क्वेश्चन्स असणार आहेत. सीबीटी 2 मध्ये सुद्धा 200 प्लस त्याला 2 तासच वेळ असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे, मेडिकल फिटनेस होणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात, हाईट, वेट, वजन, तुमचं काय हार्ड फ्रॅक्चर आहे किंवा अजून बरेच शासनाचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्यानुसार तुमचं मेडिकल फिटनेस झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळतो, तो तुम्हाला रिक्वायर्ड लागणार आहे मित्रांनो. आता पूर्ण स्टेप बघितले आपण, याची तयारी कशी करायची आणि याच्यात अभ्यासक्रम कुठला येणार आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्ही मोकळे असं नाही. फॉर्म भरल्याच्या नंतर जिम्मेदारी वाढते. ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज, इंग्लिश आणि मॅथ. ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असणार आहेत मित्रांनो. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग मध्ये तुमचं व्हर्बल रिझनिंग असणार आहे, कोडिंग डिकोडिंग असणार आहे. त्याच्यानंतर बेसिक इंग्लिश ग्रामर कन्सेप्ट असणार आहे मित्रांनो. जनरल इंटेलिजन्स असणार आहे आणि जनरल नॉलेज म्हणजे आधुनिक भारताचे इतिहास असेल, करंट अफेअर्स असतील, ह्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्णपणे अभ्यासक्रमामध्ये सामील करून घ्यावा लागणार आहे. त्यावेळेसच तुम्हाला लेखी एक्झाम चांगल्या पद्धतीने जाणार आहे आणि तुमचा स्कोर चांगला जाणार आहे. आता दुसरा क्वेश्चन असा आहे, तो रिटर्न परीक्षा झाली तर त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पीएसआय लेवलच्या एक्झाम मध्ये 100% निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणारच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न सोडताय त्याला एकदम विचारपूर्वक वेळ घेऊन म्हणजे तेवढा मर्यादित वेळ घेऊन तुम्ही विचारपूर्वक सोडा, जेणेकरून एक प्रश्न चुकला तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. म्हणून जेवढे येतात तेवढे करेक्ट
क्वेश्चन सोडायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता शेवटचा पॉइंट आहे मित्रांनो, तयारी कशी करायची स्टेप बाय स्टेप. फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो. तयारी म्हणजे काय, तुमची रिटन होणार आहे, फिजिकल होणार आहे, मेडिकल होणार आहे. फॉर्म तर तुम्ही भरला, एक प्रोसेस तुम्ही पास झाला आहात. दुसरं तयारी तुमचं जनरल नॉलेज डेली वाचन करायचं आहे, त्याच्यानंतर रिझनिंग फोकस करायचं आहे. म्हणजे अभ्यासक्रमाचा एक स्टेप वाईज तुम्ही शेड्यूल तयार करायचा आहे, जेणेकरून तुमचे ह्या 4 पण पॉइंट त्याच्यामध्ये रिटन एक्झाम मध्ये कव्हर झाले पाहिजे. दुसरं, फिजिकल साठी तुम्हाला रनिंग आहे, चेस्ट आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आल्या ज्या फिजिकल मध्ये ऍज PSI रिक्वायर्ड असतात त्या गोष्टी तुम्हाला फिजिकल मध्ये कराव्या लागणार आहेत. आणि शेवटचं आता मेडिकल सुद्धा खूप महत्वाचं आहे. मेडिकल मध्ये तुम्हाला कुठला अननोन एरर असणारा किंवा डिफेक्टिव्ह बॉडीमध्ये कुठला असायला नको. तुमचा रनिंग चांगला असलं पाहिजे, चेस्ट चांगली असली पाहिजे, बाकीच्या गोष्टी तुमचा स्कोर करता आला पाहिजे. आणि शेवटचं, 4 प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे 2025चं एक 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला वर्दी भेटणार आहे. त्याच्यामुळे जोरदार तयारी लागा, कसून तयारी लागा. आणि SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI भरती याच्यासाठी तुम्ही पात्र व्हाल, मी अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो मित्रांनो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन आयडिया सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.